संत तुकाराम हे मराठी संस्कृतीचे मूळ पुरुष आहेत. त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार मला आजपर्यंत मिळालेल्या सर्व पुरस्कारांपेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचा वाटतो. संत तुकारामांच्या गाथेत नाही असं या जगात काही नाही. जगात जे आहे ते सर्व त्यात आहे. माणसाच्या सर्व तरा तुकारामांच्या गाथेत आहेत. त्यांच्या नावाचा पुरस्कार देण्यासाठी केलेल्या निवडीबद्दल मी मराठी साहित्य प्रतिष्ठानचा आभार मानतो. प्राध्यापक A. पवार यांच्यामुळे मी जामखेडला अनेक वेळा आलोय. या पुरस्काराचे महत्त्व वेगळं आहे. संत तुकारामांच्या नावाने पुरस्कार मिळणे मी माझे भाग्य समजतो असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांनी केलंय. आज दिनांक 16 रोजी जामखेड शहरातील कन्या विद्यालय ते मराठी साहित्य प्रतिष्ठान पुरस्काराचं वितरण सोहळा संपन्न झालाय. या पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली. सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांना मराठी साहित्य प्रतिष्ठान जामखेडच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संत तुकाराम साहित्य पुरस्काराचं वितरण करण्यात आलंय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कन्या विद्यालयाचे शालेय समिती सदस्य सुरेश भोसले हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर निमंत्रक म्हणून मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष A. पवार, कार्याध्यक्ष व ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, उपाध्यक्ष डॉक्टर विद्या काशीद, नगरसेवक मोहन पवार, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक कुंडल राळेभात, रंगनाथ राळेभात, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य प्रकाश सदाफुले, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका KT चौधरी, नागेश विद्यालयाचे प्राचार्य BK मडके, पर्यवेक्षक संजय हजारे, माजी मुख्याध्यापक RT साखरे, शत्रुघ्न कदम, अवधूत पवार, व्यापारी मारुती काळदाते, पारनेर बँकेचे संचालक दत्तात्रय सोले, प्राध्यापक मोहन डुचे, शिक्षक नेते केशव कोल्हे, विनायक राऊत, ॲडव्होकेट हर्षल डोके, विजय पाटील आदी मान्यवरांसह विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष सरसमकर तर प्रास्ताविक स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी केलंय. यावेळी मराठी साहित्य प्रतिष्ठान, कन्या विद्यालय, नागेश विद्यालय व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने भालेराव यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती KD चौधरी यांनी आभार मानले. प्रतिनिधी धनराज पवार, KW11 न्यूज, जामखेड. भालेराव सरांची उंची हिमालय एवढी आहे आणि हिमालयापुढेच हिमालयाचे गुण गायचं कसं की तुम्ही असे आहेत, तुम्ही ते केले, तुम्ही हे केले सांगायचं. एक सामान्य माणसाला हिमालयाच्या उंचीकडे बघता बघता डोक्याची टोपी कधी पडते हे कळत नाही. आणि एवढ्या उंचीच्या माणसाचा परिचय करून देण्याचं काम माझ्याकडे आहे. अनेक प्रकाशनाच्या माध्यमातून पुस्तके प्रकाशित करून त्यांनी पहिला आपला काव्यसंग्रह पीक पाणी हा प्रकाशित केला आणि महाराष्ट्रामध्ये हा काव्यसंग्रह लोकांपर्यंत गेल्यानंतर एक ग्रामीण कवी, शेतकऱ्यातला कवी, शेतकऱ्याच्या भावना मांडणारा कवी आणि शेतीशी नाळ असलेला कवी म्हणून त्यांच्याकडे सारा महाराष्ट्र पाहत होता. खरं तर सरांनी अनेक काव्यसंग्रह लिहिलेले. या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या लोकांचं जीवन, शेतकऱ्यांचं जीवन, शेतकऱ्याच्या समस्या, गावातील माणसाच्या समस्या, सर्वसामान्यांच्या समस्या आणि या काळ्या आईशी झगडणारा माणूस आपलं कष्ट या मातीमध्ये कसं ओततोय हे आपल्या कवितेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रामीण भागामध्ये कोणत्याही सुविधा नसताना या प्रतिष्ठानानं आपल्या मराठी साहित्यासाठी जे कार्य हातात घेतलंय ते खरोखर कौतुकास्पद आहे. आणि म्हणून या नियोजित कार्यक्रमाचं वास्तविक पाहता माझा कोणता गाडा एवढा साहित्यामध्ये अभ्यास नसताना सुद्धा या प्रतिष्ठाने या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदासाठी माझी निवड केली. त्याबद्दल प्रथमतः मी प्रतिष्ठानला धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो. त्या ठिकाणी या प्रतिष्ठानला सहकार्य करण्यासाठी कोणती माध्यमं नाही, तरी तेवढ्यामधून सुद्धा या प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय पवार सर की जे कधी प्रसिद्धीच्या धुतामध्ये येत नाहीत, परंतु त्यांनी आपल्या प्रयत्नाच्या माध्यमांमधून या महाराष्ट्रामध्ये जामखेडचं नाव हे साहित्य क्षेत्रामध्ये फार मोठं उतून केलेलं आहे. त्यांचं साहित्य आज अनेक विद्यापीठामध्ये सुद्धा त्यांच्या साहित्याचे त्या ठिकाणी समावेश केलेला आहे. त्यांचा माझा फार जुना परिचय आहे आणि त्यामुळं त्यांची जी तळमळ असते साहित्यासाठी ती खरोखर वाखाणण्यासारखी आहे.
शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. जिजाऊ ज्या कुळात जन्माला आल्या त्या कुळात 3 पिढ्यात कुणी स्त्री जन्माला आलेली नव्हती. आधीच्या पिढीत कुणी स्त्री जन्माला आलेली नव्हती म्हणजे जिजाऊला आत्या नव्हती. बरोबरीच्या पिढीत कुणी स्त्री जन्माला आली नाही म्हणजे जिजाऊला मुलगी नव्हती. नंतरच्या पिढीत कुणी स्त्री जन्माला आली नाही म्हणजे जिजाऊला मुलगी नव्हती. त्यामुळं 3 पिढ्यात एकच स्त्री जन्माला आली, तिचं नाव जिजाबाई. म्हणून कदाचित 3 पिढ्यांची स्त्री शक्ती तिच्यामध्ये एकवटली असेल आणि तिनं जिजाऊ सारखं नररत्न जन्माला घातलं असेल. त्या जिजाऊच्या बालपणाची कविता करायची सुरुवात. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक, घोड्यावरती रान फिरती, डोंगरकडे सहज चढे, घोड्यावरती रान फिरती, डोंगरकडे सहज चढे, तलवार हातीबाई करी लख लख, तलवार हातीबाई करी लख लख, जिजाऊ शिकते भाला फेक.